बर्फाच्या राशी दिलीप पाटलांचे नाव घेते मगर संक्रांतीच्या दिवशी. जन्मदिना मातेने पालन केल्याचे त्याने दीपकरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. चाललंय हातात बांगड्या नाकात नथनी कानात झुमके. हातात बांगड्या नाकात नथनी कानात झुमके. गळ्यात घातला कोल्हापुरी साज. किरणरावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज. चांदीच्या ताटात चकचक दही. अनिलरावांच्या अंगठीवर माझी सही. गुलाबाचे फूल दिसायला ताजे. चेतनरावांसारखे पती मिळाले हे सौभाग्य माझे. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. सचिनरावचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. मंगळसूत्राच्या वाट्या दोन. सासर माहेरची खून. अमोलरावांचे नाव घेते गायकवाडांची सून. थांबा. च्या पिंडीवर बेल घालते वाकून. संतोषरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. चांदीची जोडवी सौभाग्याची खून. नितीनरावांचं नाव घेते निकमांची सून. काठी हळदी कुंकवाची वाटी. भरतरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. आवडतात दुर्वा. कृष्णाला आवडते तुळस. सचिनरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. तर केरळमध्ये आम्ही मकर संक्रांत अशा पद्धतीने साजरी करतो बघा. तर अगोदर मी ती क्लिप लावली होती उखाणे घेतलेली आणि सर्वजण एक टाईम फिक्स करतो आणि त्या वेळेमध्ये मंदिरामध्ये येतो. आता इथं टाऊनमध्येच ना देवीचं मंदिर आहे भगवती देवीचं. तर तिथं असं सर्वजण एकत्र येतो. 4:30चं 5चं टायमिंग दिलं होतं कारण मुलांना स्कूल होतं इकडं. संक्रांतीची वगैरे काही सुट्टी नसते. तर सर्वजण 5 वाजेपर्यंत तिथं पोहोचले होते. तर बाहेर असं ना मोकळं अंगण आहे. तर तिथं बसून ना ज्यांचं विडं घ्यायचं आहे तर ते विडं मांडलं जातो. वाण काही द्यायचं आहे ते सर्वजण असं घरातून सर्व साहित्य घेऊन जातो. कारण नंतर सगळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला जायला जमत नाही कारण खूप लांब लांब घरं आहेत आणि बराच वेळ होऊन जातो. त्यामुळं मग आम्ही अशा पद्धतीने इकडं मंदिरामध्येच विडं वगैरे घ्यायचं आहे ते हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम तिथंच करतो. अगोदर वसून घेतो आणि नंतर मग बाकी कार्यक्रमाला मग सुरुवात करतो. जावा. आता इकडे कसं संक्रांतीचा हा काही सण केला जात नाही. तर आम्ही फक्त मराठी बायका आहेत अशा एकत्र येतो आणि अगोदर मंदिराच्या म्हणजे मेन दरवाजाच्या बाहेर इथंच उंबरठ्यापाशी ना वसायचो. पण आता त्यांनी आम्हाला तर आतपर्यंत म्हणजे आतमध्ये वसायला परमिशन दिलेली होती. त्यामुळे आतमध्ये पण म्हणजे आतल्या पायरीखालीच म्हणजे तिथंच संक्रांत ठेवून तिथंच देवीला अगोदर वसून घेतो आणि नंतर मग बाहेर येऊन मग आम्ही सगळ्या महिला आहे ते एकमेकींना वसतो. इकडे कसं मंदिरामध्ये आत जिथं मेन मूर्ती असते ना तिथं आत हात लावायला पण कोणाला परमिशन नसते. फक्त तिथं आत ब्राह्मण काका आहेत तेच जातात. आपल्याला त्याच्या बाहेरची पायरी असते तिथूनच दर्शन घ्यावं लागतं. इकडचे थोडेसे नियम थोडे वेगळे आहेत. दुसरा पडतो एक साईडला जातो आम्ही. हलू नकोस घे.
मी नाही हालत ते हालत आले आता एक चक्र बाकी आहे का एक चक्र बाकी आहे मोठं सांगायचं छोटे पर असं ती बघती शौरव कुठे शौर्य ആണ്ടാ രണ്ട് കൈ കൊണ്ട് ഇങ്ങനെ പിടിച്ചിട്ട് ഫോണ് പിടിച്ചിട്ട് മെല്ലെ ഇങ്ങനെ പോവുക ഇങ്ങോട്ട് ഇങ്ങോട്ട് ഇങ്ങനെ എന്നാൽ വീഡിയോ കാണുമ്പോൾ ഒരു സുഖം ഉണ്ടാവും. സുഖം നിങ്ങൾക്കുണ്ടാവും, എനിക്കല്ല. പ്രഷർ काय दिवसात दिसला आमची व्हिडिओ झाला हस के ग मग जाऊ एकदम मन नको काय काय त्यांच्या मटक्याला कलर मारला तिथे परांडीच नाव ना तिथे परांडीचं मटका नाव होती मग काय करायचं काय काम नाही मला कुणाला मला यूट्यूबवर पण जास्त असतं बाला बाला साईड सर बाला साईड कोण खेळत बसलोय तर टीव्ही तिच्या तुमचं आहे का मग तुम्ही बसा तिथं खाली. किती झाले? 2 झाले. ती मिक्स पण भरून घ्या पिंक मध्ये ती. मी बी हात लावला इथं. बोल की सिटीचा वसा आला नगरात घ्या पात्रात. ती 5 पण भरून गेला. लागलीच भरून घ्या. तिथं 3 झाले. हा ते ठेवा. मला पांजरीने हात लावा. किती झाल्या? 4 हा झालं. सिटीचा वसा आला नगरात घ्या पात्रात.
तिघी चौघी हा अजून एक जण लावा मामीन लावलंय ना लावा मग निरंबारी आपल्या दोघींचा तिघांना फोटो घे मोर काढले मोर ही मोर काढाय म्हणजे माझा मोर बसला मोर हाताला लागलेली माझी हो हो तोच काय प्रांजल फोटो काढायचा होता का पाच बायका धरायचं वडायचं आणि बसवायचं आणि घालायचं मी पुढे हलवलं की फोटो प्रांजल म्हणलं थांब तू बी घे पहिलं मग गोड बोला तिळगुळ घ्या जा प्रांजल घ्या थांबा देते मी देते थांबा पाहुणा तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला तुला धरवा तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला सगळ्यांचं व्हिडिओ ओटीत घेऊन झालं तर नंतर वाण पण एकमेकींच्या ओटीमध्ये घातला आणि जे वाण वाटायसाठी भांडी आणलेली तेही दिली आणि हे सर्व झाल्यानंतर परत मग तिळगुळ वाटून घेतो एकमेकींना सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. तर आता 6 वाजून गेल्या होत्या बराचसा म्हणजे 6 वाजलेच होत्या. तर नंतर मग काही फोटो काही व्हिडिओ काढले रील्स बनवली तिळगुळ सगळ्यांना वाटलं. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
अशा पद्धतीने आम्ही केरळमध्ये मकर संक्रांती साजरी केली होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब